गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. सो पूजे तर मी कंटिन्यू इकडे तिकडे जात होती, त्याच्यामुळे मी रूमवर नव्हती. मी होती तर ऋतिका नव्हती, ऋतिका होती तर निकिता वगैरे नव्हती. आमचं कंटिन्यूस इकडे तिकडे जाणं सुरू होतं. त्यामुळे आज आम्ही तिघीजणी आलो आहे आणि मागे वातावरण तुम्ही बघू शकता किती छान असं पावसाचं झालं आहे सगळीकडे. हा ब्लॉग कधी येईल मला माहीत नाही, बट मस्त पावसाचं असं वातावरण झालं आहे आणि आम्हाला इच्छा झाली की आम्ही जाऊ असं पटकन फेरफटका मारून येऊ कुठेतरी जाऊन. सो या आम्ही चाललो आहे थोडासा लाँग ड्राईव्हला आणि निकिताची इच्छा झाली की लाँग ड्राईव्हला फिरायला जाऊ. तर मग आम्ही चाललो आहे आता पहिलं तर लाँग ड्राईव्हला. आणि मूवीचा पण प्लॅन होता, तर हा 1-2 दिवसाचा कंबाईन ब्लॉग टाकू शकते मी. तो या स्टे ट्यून, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बघू शकता मस्त पावसाचा म्हणजे पाऊस पडून गेलेला आहे. सो निकिताला इच्छा झाली की लाँग ड्राईव्हवर जाऊ, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे लाँग ड्राईव्हवर तिघीजणी. लाँग ड्राईव्ह आता पहिले चहा पिते मस्त पावसात आव, आणि मग आम्ही जातो लाँग ड्राईव्हला. आणि देन बघू पुढे काय प्लॅन आहे. छोटासा ब्लॉग असेल, बट आमच्या तिघींचा खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आहे, त्यामुळे मी आज ब्लॉग स्टार्ट केला आहे. अशा या प्रकारे निकिताला लाँग ड्राईव्हला जायची इच्छा झाली आहे आणि एकदम टवका आमची मुलगा रेडी झालेली आहे. आम्ही गर्ल्समध्ये रेडी झालो, बॉईजमध्ये. कोणाला मुलाची गरज आहे, आम्ही तिघी असतो. आली आमच्यासोबत, आपण काय करू? बस हालू नको, गदगद नाही होते. गदगद मी चालू शकते. काय म्हणतात आपल्यासाठी जास्त हेवी वजन जास्त आहे का त्याचं? हेवी राईड होऊन जाईल. नाही सायकलला मग मी सायकल मला जे चालवत तिथून राधा मधून दीदी क्या करती आई. ऋतिका बस इस पे जाएंगे आज. ऋतिका चली. अजून काय येतो त्याच्यावर, आम्ही गाडीवर येतो. ऋतिका रिव्हर्स गिअर मार. ऋतिका तू त्याच्यावर येते का? आमच्या खूप आधी पोहोचून जाशील. ये ऋतिका रिटर्न. मजा आली. ती राधा विषारी मध्ये रडते. कुठे गेली राधा? सायकल ग राघव दीदीला तुझे पाय पुसतील बघ, ती पायाला लागतंय वरती. अरे एकदम परफेक्ट डायरेक्ट आचिल साठी. तेच म्हणते बघ, तिथे पाय लागत नाही, माझ्या पाय त्या हँडलला लागतंय वरती. चलो हँडल मारायचे बस. आचिल साठी परफेक्ट आहे. पण पाय चालली जा पुढं, पाय पुरताय ना तिचे म्हणून. आचिल असं वाटत पण नाही तू लहान मुलीची सायकल चालवते असं. चालेल तुझी हाईट बघायचं वाटत. गाडी चांगली झाली का सायकलवर जायला बरं आहे. तुला सांगायचं मोठं. One eternity later. सो गाईज आम्ही फिरायला तर गेलो नाही, पण आम्ही पाणीपुरी खायला येऊ.
गप्पांमध्ये आमचा खूप वेळ चालला गेला. फिरायला आम्ही काही गेलो नाही, परत शॉपिंग करायला आलो आहे. कारण आम्हाला येता येता आम्हाला समजलं आमचा पेमेंट झाला आहे. मग आलो आम्ही खर्च करायला. आम्हाला रस्त्यात येता येता समजलं आमचा पेमेंट झाला आहे, म्हणून आम्ही परत शॉपिंग करायला आलो. माझी एक्साइटमेंट बघा, मी हे घेतलं आहे. मला इथेच ओपन करायची इच्छा होते, मी केलं आहे अर्ध. सो गाईज, आम्ही आलो आता वरती आणि आत्ता वाजले 10:30. पाणीपुरी आम्ही भरपूर वेळचं खाऊन आलो. लॉंग ड्राईव्हवर काही गेलो नाही. आणि आत्ता वरती आल्या आल्या लागली आहेत भूक, मग आम्ही बनवतोय. खालीच बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि पाणीपुरी पण पचली. आता बनवतोय मॅगी. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. उद्या आम्ही परत जाणार पार्टी करायला. सो उद्याचा दिवस दाखवते मी तुम्हाला. ओके, बाय. हॅलो गाईज, किती क्यूट दिसते ना मी. आम्ही तिघीजणी परत चाललो आहे फिरायला. काल आम्ही गेलो नव्हतो, म्हणजे जाणार होतो, बट आम्ही लेट झालं. खाली गप्पा मारत बसलो आम्ही ताईंसोबत. सो त्याच ताईसोबत आज आम्ही चाललो आहे फिरायला. आमच्यावरती ज्या भाभी राहतात त्या जाणार आहे उद्यापासून गावाला, म्हणजे रूम सोडत आहेत ते उद्या. सो आज आम्ही असंच फिरायला चाललो आहे. शॉर्ट फेअरवेल पार्टी. अँड मस्त रेडी झालो आहे आज आम्ही फेअरवेल पार्टीसारखं. तिघींनी पण वन पीस घातला आहे मस्त. आणि ॲज युजल मी लवकर रेडी झाली आहे. फुल फेअरवेल पार्टीसारखं रेडी झालेलो आहे आज वन पीस घालून. चलो हम मैच हो गए वाइट वाइट. इन भाभी का फेयरवेल है आज. चला चला जाऊ, दमन जाऊ. आप भी ड्रेस पहन के आते. आपने जीन्स पहनी ना, इसलिए हम लोग ने वन पीस पहना. ऐसा थोड़ा एज दिखना चाहिए ना. असंच टाइमपास आम्ही गार्डन मध्ये आलो होतो आणि आता झालंय. फोटो बिटो काढून खेळलो. खेळायला पाहिजे होतं यार काहीतरी. फ्रॉक उडाला असता आमचा हवेत. काय तो वाऱ्यावर गार्डन मधून आता आम्ही चाललोय कॅफे मध्ये. The next day. आलोच आहे आता एवढं तर. नंदुरबार ते झराई. मी टोकर तलावच म्हणायची याला अजूनपर्यंत. झराई लक्षात नाही राहत पटकन. वरती नाही का? आज संतूर मम्मा. किती भारी वाटतंय आज. तुतुरे 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 तुतु.
पूर्ण वातावरणात आम्ही आलो होतो झरायला आणि मागे एकदम मस्त आबाळ गडगडतोय आम्ही. 15 मिनिटं ट्रॅव्हल करून आलो आणि 5 मिनिटात रिटर्न चाललोय. दंडपाणेश्वर जाऊ आता, चला घरी.